प्रत्ययाचा दुसरा नियम आता सांगतात की घय प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा धातूच्या शेवटी जर च असेल, तर त्या च चा क होतो. एकदा सगळे नियम पाहूया आणि मग त्याला आपण लावूया व्यवस्थित. आणि ज असेल, जर धातूच्या शेवटी ज असेल, तर काय त्या ज ला ग होतो. छोटासा नियम आहे बघा. जर शुच नावाचा पहिला धातू सांगतात पच, आपण वर पाहिलेला आहे पच, पण तो का होतो आपण पाहूया. उपांत्य अ आहे, मग त्या अ च्या जागी काय होणार, आ. आणि क, त्या च चा क होतो आणि घय प्रत्ययाचा अ, पाक ह, म्हणजे जेवण किंवा बनवणे. जेवण नाही, बनवणे. शुच, शुच. हम्म. शुच शोचती असा आपण धातू पाहिलेला आहे, म्हणजे शोक करणे. मग तो शुच याचाच भाव किंवा याचाच अर्थ शोक या शब्दातून प्रकट होतो, है ना. शुच याच धातूपासून शोक हा घय प्रत्यय बनलेला आहे, जो भाववाचक संज्ञा आहे, भाव व्यक्त करतो धातूचा. नंतर भज, भज म्हणजे तुकडे करणे असा पण अर्थ आहे. भज भजती भजन करणे असं पण आहे. इथे भाग म्हणजे एक तुकडा. भज भाग, त्याच्यापासून विभाग, प्रभाग, बऱ्याच गोष्टी. यज, ज असेल तर काय होतो, ग. मग याग, यज यजते किंवा यजती, यजनते सात्विका, यज यजते हा आत्मनेपदी धातू आहे. मग त्या यजते, यजन करणे, हाच अर्थ कशातून प्रकट होतो, याग. म्हणून योग याग विधी असा शब्द आलेला आहे, याग. देन त्यज, त्यज म्हणजे काय, टाकणे. या त्यज शब्दावरूनच त्यात ज चा काय झाला, ग, त्याग. त्याग. तर धातू आपण विभक्त्यांच्या अर्थांमध्ये वापरू शकत नाही. मग तेच अर्थ जर प्रकट करायचे असतील तर आपण त्यांना प्रत्यय लावतो आणि मग ते काय करतो, विभक्त्यांमध्ये आपण चालवतो. ठीक आहे. आता डायरेक्ट त्यांनी धातूंची रूपं द्यायला सुरुवात केली. इन धातू के ये रूप होते, जसं रंज. रंज म्हणजे थोडक्यात रंगणे, रंज. मग त्याचं काय होतं, राग. राग. आता मराठी राग वेगळा आहे. मला खूप राग आला, तो राग क्रोध आहे. पण हा राग काय आहे, एखाद्या गोष्टीमध्ये काय आसक्त होणं, म्हणजे किंवा त्याचा आनंद घेणं असं पण. आपण नाही का म्हणतो रंजने, आहे का नाही, मराठीमध्ये आहे शब्द, जे का रंजले गांजले, रंजने. हम्म. हम्म. अनुराग हा पण त्याच अर्थामध्ये शब्द आहे. प्रीती, थोडक्यात प्रीती, प्रेम एखाद्या गोष्टीविषयीचं. विराग, विराग म्हणजे वैराग्य, त्यागाची भावना, विराग म्हणजे. हम्म. उपराग नाही सांगता यायचं, उपराग बहुतेक प्रेमच असावं. उपराग. हम्म, पण बघूया ह्याच्यामध्येच. काय मूळ धातू आहे, धातू कळायचं का आपल्या, रंज. बघूया आपण ह्याच्यामध्ये, मी कधी पाहिलं नाही. रंज, रंज धातूचा घय प्रत्यय, त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या अर्थामध्ये बघा, रंग देणे हम्म. आणि किसी वस्तु में अनुरक्त होणं, मोहित होणे. हम्म. घय घय घय, बघा घय प्रत्यय दिलेला आहे या ठिकाणी. नित्य, नित्य पुल्लिंग, म्हणजे घय प्रत्ययातून काय, पुल्लिंगच शब्द नित्य तयार होतात. सगळ्यांचे त्यांनी दिलेले नाहीत. उपराग,
म्हणजे आसक्तीच आपण घेऊया. नंतर पण चेक करूया. उपराग आसक्ती. अ मृज म्हणजे साफ. मृज म्हणजे काय? मार्ग. हम्म मृज स्वच्छ करणे. हा, स्वच्छ करणे. मूळ त्याचा अर्थ आहे मृज, वरूनच काय तयार झाला शब्द? मार्ग म्हणजे रस्ता. अपामार्ग बघायला लागेल. ची नावाचा धातू आहे. ची. काय निकाय काय या अर्थामध्ये शब्द तयार होतात. ची शब्दाचा खरं तर अर्थ गोळा करणे, गोळा. चिनोती. चिनोती गोळा करणे. त्यांचे अर्थ जर आपल्याला याच्यामध्ये आले पाठामध्ये तर आपण त्यांना नक्कीच शोधूया. पुढे नि उपसर्ग आणि ई धातू. नि हा उपसर्ग, ई हा धातू, त्याच्यापासून शब्द होतो न्याय. न्याय मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला न्यायच असं म्हणतो. हण धातूपासून घात. घात मग आघात. आघात म्हणजे पण पुन्हा काय? प्रहार, घाव. घाव. हम्म अनाघात. उपघात. उपघात. अन्य रूप पण सांगतात आपल्याला आता. युज. युज नावाचा धातू. उचा काय होतो? ओ. आणि जचा ग. योग. युज म्हणजे जोडणे, आणि योग म्हणजे जोडणेच. जोडणेचा अर्थ पण शब्द. धातू न वापरता शब्द. वियोग. वियोग म्हणजे वेगळे होणे. वेगळे होणे. ते वेगळे होण्यातूनच काय असतं? दुःख असतं. संयोग म्हणजे एकत्र येणे. एकत्र. प्रयोग म्हणजे प्रयोगच मराठीमध्ये आपण म्हणजे एक एक्सपेरिमेंट. दुसरं कसं सांग? प्रयोग म्हणजे प्रयोगच. उपयोग म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर. हे सगळे कशापासून झाले? युज धातूपासून झाले. चर. थोडक्यात चर म्हणजे चालणे. चरणे असा अर्थ नाही बरं का, चालणे, येणे जाणे. चर. आणि दोन्ही पण अर्थ आहेत. जसं धेनु चरती. चर. हा बघा, दोन्ही अर्थ आहेत. एक जाणे किंवा दुसरा अर्थ आहे ईट, टू ग्रेस. दोन्ही अर्थ आहेत. निशाचर वगैरे म्हणतो आपण. निशाचर म्हणजे रात्री चालणारे. रात्री चालणारे. त्या ठिकाणी चालणे असा अर्थ आहे. निशाचर रात्री चालणारे. चारह. आचारह. आचारह म्हणजे लयच महत्वाचा शब्द आहे बरं का. आचार म्हणजे आपलं वागणं. आचार. आचरण. आचरण. विचार म्हणजे आपलं मेंटल लेवलवरती वागणं. आचार म्हणजे फिजिकल लेवलवरती वागणं. प्रचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा आता प्रचारच. कॅम्पेनिंग. स्तुती करणं, इकडे तिकडे जाऊन प्रचार करणं, पसरवणं. संचार. संचार म्हणजे संचारच शब्द आहे आता दुसरा. म्हणजे भिन्न त्या अंगामध्ये, अंगामध्ये भिन्न. भिन्न. संचार. हम्म, संचार शक नाही. हो. शक्तीचा संचार झाला माझ्या शरीरामध्ये. हम्म, हम्म. संचार. फिरणे पण येईल ना सर, संचार? वन्य पशु रात्रीचे संचार करतात म्हटलं हा, तर. संचार त्या त्या दृष्टीने पण येईल. संचार. हम्म. हिंडणे सुद्धा होईल किंवा घुसणे, प्रकट होणे. संचार झाला माझ्या आतमध्ये शक्तीचा. वद. वाद म्हणजे थोडक्यात नॉर्मल बोलणं. वाद. विवाद म्हणजे अं, थोडीशी भांडणं. वर्बली, शाब्दिक लेवलवर, शाब्दिक पातळीवरती काय भांडणं. आशीर्वाद. आशीर्वाद. संवाद म्हणजे ज्या बोलण्यातून काहीतरी प्राप्ती होते, म्हणजे बोध येतो आपल्याला, त्याला संवाद म्हणतात. म्हणजे काहीतरी फायदा होतो आपल्याला.
विवाद म्हणजे काही फायदा होत नाही. ठीक आहे, विवाद तरी बरा, वितंड त्याच्या पुढचा असतो. ठीक आहे, संवाद अतिशय सुंदर, म्हणून भगवद्गीतेला काय म्हटलेलं आहे? संवाद असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्णार्जुन संवादे. प्रवाद. प्रवाद म्हणजे काय हो? रूढी? नाही, तो प्रघात. प्रवाद. पुढे जाऊया. अपवाद. अपवाद म्हणजे एक्सेप्शन. सगळ्यांनी लिहून घ्या. हा, तू नाही लिहिलंस तरी चालेल. तू काय आहेस? अपवाद आहेस. अनुवाद. अनुवाद म्हणजे भाषांतर. या गोष्टीचं भाषांतर म्हणजे सगळं कसं? वद, बोलणे या शब्दाच्या काय वेगवेगळ्या छटा आहेत. नम, त्याच्यापासूनच प्रणाम, नमस्कार. परिणाम, मराठीमध्ये पण त्याला आपण परिणामच असं म्हणतो. रिझल्ट एखाद्या गोष्टीचा. भुज नावाचा धातू, भुज, त्याच्यापासून भोग. भुज म्हणजे खाणे, भुणक्ती. त्याच्यापासून काय शब्द झाला तयार? भोग. उपभोग, तोच अर्थ आहे, भोग उपभोग. नंतर संभोग. ठीक आहे, पुढे आभोग. दिश. दिश आपल्याला फक्त घय प्रत्ययाची थोडीशी आपल्याला जाणीव झाली पाहिजे, एवढाच याच्यातला भाग आहे. दिश म्हणजे खरं तर दिशा म्हणजे दाखवणे असा अर्थ. दिश दिशती. ह्याच्यातून देश म्हणजे स्वतःचं ठिकाण. विदेश म्हणजे स्वतःचं ठिकाण सोडून. आता महाराष्ट्र सोडून जर मी इथे असेल तर मी विदेशातच राहतोय, कारण की तो माझा देश नाहीये. पण आता हम्म. रूढ अर्थ काय आहे? विदेश म्हणजे भारत सोडून दुसरं. बाहेर. हम्म. उपदेश. उपदेश म्हणजे चार चांगल्या गोष्टी. सल्ला देणे. संदेश एखादा हम्म. मेसेज. तर दुसरं ट्रान्सलेशन संदेश, एखादा काय सूचना. निर्देश. निर्देश म्हणजे दाखवणे. ते बघतो प्रतिपदेचा चंद्र. आपण काय करतो? निर्देश करतो, दाखवतो. मग दाखवणे हाच धातू, या धातूचा अर्थ किंवा भाव कशातून व्यक्त होतो? निर्देश. आदेश म्हणजे मोठ्यांनी लहानांना दिलेला आदेश. लहानांनी मोठ्यांना केलेली विनंती. आणि गुरु, वेद, शास्त्र यांनी केलेला उपदेश. उद्देश. उद्देश म्हणजे एखादी गोष्ट करण्यापाठीमागचा काय विचार, त्याला उद्देश असं म्हणतात. तसंच प्रदेश. हे थोडेसे घय प्रत्यय आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी हा धडा किंवा याचे नियम संपलेले आहेत. 41व्या पाठामध्ये असणारे जे वाक्य आहेत ते आपण उद्या पाहूया. सगळे वाक्य होतील पंचमी विभक्तीचाही हे होणार आहे. दिवधातू हा काय वेगळा चालत नाही, त्याच्यामुळे दिव. पण या धातूच्या भविष्य काळामध्ये थोडेसे अडचण आहे बघा. दिव किती अर्थ आहेत दिव धातूचे बघा एकदा पुन्हा. दिव. मग या दिव धातूपासूनच देव शब्द जो चमकतो किंवा ज्याच्यामुळे ज्ञान होतं. बघा टू प्ले, बघा खेलना, जीतने की इच्छा करना, व्यवहार करना, तेजस्वी होना, चमकना, प्रशंसा करना, स्तुती, प्रसन्न होना, गर्व करना, सो जाना, जाना, चाहना. जुने लोक, जुने कीर्तनकार देव शब्दाची व्याख्या सांगत असताना हे सगळं सूत्र सांगायचे की हे त्याचे 10 अर्थ आहेत. त्याच्यामध्ये एक अर्थ कांती, तेज. तेज, तेज ज्ञान असा पण होतो बघा. दिव्यती वगैरे तर सोपंच आहे. देविष्यती रूट लकारामध्ये काय होतं? कारण की आपल्याला याचे वाक्य लिहायचे आहे. दिव त्याचं होतं देविष्यती. दिव
देविष्यती. त्याचे पण नियम आहेत. एकदाच मी तुम्हाला म्हटलंय आपण सगळे गणांचे आता राईट टाइम आहे, कारण की सगळे गण संपलेले आहेत. आपण तेव्हा पाहू शकतो. बाकी हा चालतो कशासारखा? पठतीसारखाच. पठिष्यती, जसं लिखचं काय होत असतं? लेखिष्यती. तसं पठिष्यते. दिवाचं देविष्यती. बाकी सगळं कसं आहे? आपल्या पठती सारखंच आहे, त्याच्यामुळे वाक्य लिहायला काय जड जाणार नाही. इथे आपण थांबूया. एकदा अस्थि दधी हे शब्द जरा तुम्ही पण बघा. यातलं तुम्हाला जर काय आडलं, आपण जे घाई प्रत्यय, कारण की आपण प्रत्येकाचा अर्थ नाही बघत बसलो, जर आडलं तर तुम्ही विचारा, मी पण शोधेल. पण धड्यामध्ये जेवढे लागणार असतील तेवढे मात्र आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया. सगळेच घय प्रत्यय आणि त्याचे अर्थ थोडं समजणं अवघड आहे. जेवढे त्यांनी दिलेले आहेत तेवढे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला अडचण आली तर विचारा.